मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दौंड तालुक्यातील हादरवणारी घटना आहे. प्रेम संबंधातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गळा चिरला आहे. कुरुकुंब येथील घटनेने पुणे जिल्हाही हादरून गेला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक अत्यंत मन हादरून टाकणारी आणि कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. कुरुकुंब हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावरील मळद तलावाच्या समोरील एका शेतात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेम आणि लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका 27 वर्षीय तरुणाने या युवतीला धारदार शस्त्राने गळा चिरून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत युवती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने दौंड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतले असून या भीषण घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. ही घटना घडली त्या दिवशी कुरुकुंब आणि मळद तलाव परिसरातील वातावरण नेहमीप्रमाणे शांतच होते. मात्र पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या मळद तलावाच्या समोरील शेताच्या परिसरात अचानक आरडाओरड आणि किंचाळण्याचा आवाज आला. स्थानिक नागरिकांनी आणि शेतात काम करणाऱ्या लोकांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. त्या ठिकाणी जे दृश्य दिसले ते पाहून उपस्थित होते त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अवघ्या 17 वर्षाची एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि तिचा गळा अत्यंत निर्दयीपणे चिरण्यात आला होता. तिच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता आणि ती वेदनेने व्यवस्थित नव्हती. हल्लेखोर आरोपी घटनास्थळावरून पळण्याच्या तयारीत असताना किंवा तिथेच उपस्थित असताना स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपस्थित असलेल्या लोकांनी क्षणाचाही विलंब न लावता गंभीर जखमी झालेल्या युवतीला जवळच्या वाहनातून दौंड शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले होते. सध्या तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तिच्यावर उपचार करत आहेत. गळ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील काही तास तिच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल श्रीशैल निर्जे, वय फक्त 27 वर्ष. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राहुल निर्जे आणि पीडित 17 वर्षाची मुलगी अल्पवयीन हे एकमेकांच्या ओळखीचे होते. त्यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र मुलीची वय अवघे 17 वर्ष असल्याने आणि ती अल्पवयीन असल्याने या नात्याला अनेक मर्यादा होत्या. गेल्या काही दिवसापासून आरोपी राहुल हा त्या मुलीवर लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत होता. मात्र मुलीकडून आणि कदाचित तिच्या कुटुंबाकडून या लग्नाला प्रस्तावाला नकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. मुलीने लग्नास नकार दिल्यामुळे किंवा त्याच्या दबावाला बळी न पडल्यामुळे आरोपीच्या मनात तीव्र राग निर्माण झाला होता. पोलीस तपासात आणि प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार सांगतो आरोपी राहुल निर्जे यांनी मुलीला गाठून पुन्हा एकदा लग्नाबाबत विचारणा केली होती. मात्र मुलीने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला किंवा त्याच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही
आपल्या प्रेमाला आणि लग्नाच्या मागणीला प्रतिसाद मिळत नाही हे पाहून आरोपी राहुल याचा राग जास्तच झाला. त्याने पूर्व मनोभावाने किंवा ऐनवेळी रागाच्या भरात आपल्याजवळ असलेले धारदार शस्त्र काढले आणि निष्पाप मुलीच्या गळ्यावर वार केले. गळा चिरून तिला जीवे मारण्याचाच त्याचा स्पष्ट उद्देश होता. एका तरुणीच्या सनकी आणि विकृत मानसिकतेमुळे एका निष्पाप मुलीचे आयुष्य सध्या संपून गेलं आहे. हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे युवतीची प्रकृती अत्यंत नाजूक बनली होती. तिला तातडीने दौंड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात म्हणजेच ICU तिच्यावर उपचार करत होते. दौंड तालुक्यातील कुरकुम येथील मळ तलावाच्या समोरील शेतात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. राहुल श्रीशैल निर्जे या 27 वर्षीय आरोपीने अवघ्या 17 वर्षाच्या मुलीवर केलेला हा प्राणघातक हल्ला मानवतेला काळिमा फासणाराच आहे. सध्या ती मुलगी दौंड येथील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे, तर आरोपी पोलिसाच्या कोठडीत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल आणि निष्पक्ष तपास करत असून पीडित मुलीला किंवा तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच संपूर्ण दौंड तालुक्याची आणि महाराष्ट्राची अपेक्षा आहे. तुम्हाला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.